नमस्कार. पाठच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका असून गेल्या 1.5 महिन्यात अत्यंत अभ्यासपूर्ण तयारी करून उच्च न्यायालयात याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेत कालपासून सुरू असलेल्या विस्तृत चर्चेला मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना अध्यादेश काढण्याऐवजी कायदा केला असता तर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागला असता असं फडणवीस म्हणाले. मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर अॅट्रॉसिटी कायदा रद्द केला जाणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. धनगर आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले की संशोधन केल्याशिवाय अशा प्रकारे आरक्षण दिलं जाणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानं विरोधी पक्षांचं समाधान झालं नाही. त्यांनी सभात्याग केला असं आमच्या प्रतिनिधी ज्योती अंबेकर यांनी कळवलं आहे. कांद्याचे भाव पडल्याच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो 1 रुपया दरानं अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या जानेवारी अखेर अनुदानाची 45 कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. केंद्र सरकारनं 12 पत्र देऊनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 50% अनुदान देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवला नाही असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान केला. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी या विषयात हस्तक्षेप करत प्रस्ताव वेळेत पाठवल्याचं सांगितलं. तसंच कांदा निर्यातीसाठी देण्यात येणारं अनुदान वाढवून मिळावं यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्याचं देशमुख म्हणाले. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या संदर्भात बैठक घेतली जाईल असं सांगत लक्षवेधी सूचना राखून ठेवली असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही कामकाज होऊ शकलं नाही. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज 14 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलं. तत्पूर्वी सकाळी लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी भारत भेटीवर आलेल्या व्हिएतनामच्या संसदेच्या प्रतिनिधीमंडळाचं स्वागत केलं. त्यानंतर 13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस, सुरक्षा रक्षक आणि जवानांच्या स्मृतीला त्यांनी उजाळा दिला. बहुराष्ट्रीय कंपन्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं राज्यसभेत केला तर गेल्या काही दिवसांपासून चढे राहिलेले गव्हाचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगून केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी हे आरोप फेटाळून लावले. दुपारी 2:30 नंतर आवश्यक गणपूर्ती नसल्यामुळे राज्यसभेचं कामकाज 14 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलं. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेत सहभागी असल्याच्या आरोपावरून दहशतवाद विरोधी पथकानं 28 वर्षाच्या युवकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. हा तरुण ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्र्याचा असून इजिप्त आणि लिबियाला जाण्यासाठी त्यानं देश सोडला होता. देश सोडल्यानंतर तो इस्लामिक स्टेट या संघटनेत सहभागी झाला. या संदर्भात या युवकाच्या भावानं एटीएसच्या काळा चौकी युनिटकडे तक्रार दाखल केली होती अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकानं दिली आहे. संबंधित युवकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे. लष्कराच्या नियमित सरावाविषयी शंका घेऊन वाद निर्माण केल्याबद्दल संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीनं अशा प्रकारची वक्तव्य करणं गैर असून आपल्याकडून तशी अपेक्षा नाही असं पर्रिकर यांनी या पत्रात म्हटलं आहे. लष्कराविषयी कोणतंही विधान करताना अतिशय सावधगिरी बाळगायला हवी, अन्यथा त्याचा लष्कराच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो असं पर्रिकर यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमधल्या 19 टोल नाक्यांवर लष्कराचे जवान तैनात केल्याप्रकरणी केंद्र सरकारनं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी तृणमूल काँग्रेसनं केली होती. वादळी हवामानामुळे अंदमान निकोबारमधल्या हॅव्लॉक बेटावरील जनजीवन विस्कळीत झालं असून या बेटावर अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी राज्य प्रशासनासह भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. हॅव्लॉक बेटावर 450 पर्यटक तर नील बेटावर 500 पर्यटक अडकले आहेत. बचाव कार्यासाठी भारतीय हवाई दलाच्या 3 हेलिकॉप्टर्ससह तटरक्षक दलाची 2 जहाजं आणि भारतीय नौदलाची 6 जहाजं रवाना झाली आहेत. पहिल्या टप्प्यात विमानानं 21 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आलं आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईत सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आजचा दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात 1बाद 146 धावा झाल्या होत्या. आज मुरली विजयनं नाबाद 70 तर पुजारानं नाबाद 47 धावा केल्या आहेत. इंग्लंडचा पहिला डाव आज 400 धावांवर आटोपला. भारतातर्फे अश्विननं 6 गडी बाद केले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.